सविस्तर प्राईम टाईम आणि प्राईम टाईमच्या अगदी सुरुवातीलाच थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातली। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये यावेळेला संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि संजय राऊत हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाल्याचे दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती थेटपणे यावेळेला पाहतोय। तब्बल 102 दिवसांनंतर संजय राऊत हे अखेर जेल बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर पुनश्च हरिओम करत असताना श्री गणेशाचं विघ्नहर्त्याचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी ते पोहोचल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। संजय राऊत माध्यमांशी अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नसले तरी देखील बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते दाखल झालेले आहेत। सिद्धिविनायक मंदिर परिसरातून ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी। संजय राऊत हे आज गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसून येतील। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचं साकडं ते आता बाप्पाला घालतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष। मात्र त्यांच्या वाटेत असलेली सर्व विघ्न दूर होऊ दे अशा प्रकारचं निश्चितच प्रार्थना करताना आणि साकडं घालताना ते बाप्पा चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतात। संजय राऊत हे यावेळेला सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल झालेले आहेत। सिद्धिविनायक मंदिर परिसरातून ही थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय। संजय राऊत त्यांचे बंधू आणि त्यांचे समर्थक यावेळेला त्यांची सोबत करत असतानाची ही दृश्य आहेत। संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अतिशय मोठी गर्दी संजय राऊत तिथं पोहोचल्यानंतर झाल्याचंही आपण बघतोय। सिद्धिविनायकाच्या चरणी आज कुठल्या प्रकारचं साकडं ते घालतात, आतापर्यंत आलेली विघ्न जी दूर केलेली आहेत बाप्पानं त्याविषयी देखील ते ऋणी असणारच। मात्र संजय राऊत हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी थेट सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्याचे आपण दृश्य यावेळी पाहतोय। सगळ्यांचं आराध्य दैवत आहे सिद्धिविनायक मंदिर आणि या मंदिरात असलेले बाप्पा त्यांच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून अनेक भाविक त्या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्यात सिद्धिविनायकाच्या चरणी पुन्हा एकदा संजय राऊत दाखल झालेले आहेत। त्यांचे बंधू देखील त्यांच्या सोबत आहेत आणि गणपती बाप्पाला भेटल्यानंतर मात्र उद्याच्या दिवसापासून आणखी एका मोठ्या लढाईला ते सुरुवात करतात का, मिळालेला जामीन जो आहे त्याविषयी देखील त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे येत्या काळातली आणखी विघ्न दूर होऊ देत आणि सर्व काही निर्विघ्न पार पडू दे अशीच काहीशी भावना ही संजय राऊतांची यावेळेला असेल। संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचे आपण दृश्य यावेळी पाहतोय। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर त्या ठिकाणी अनेक भाविक हे रोज रीघ लावताना पाहायला मिळत असतात। ते राजकारणातले असू देत, मोठाले सेलिब्रिटी असू दे, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती हा सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाचरणी लीन होताना पाहायला मिळतो आणि संजय राऊत हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचे ही दृश्य निश्चितच आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते पुढे कुठे जातात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। कारण कदाचित आज शिवतीर्थावरती ते देखील दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी थेटपणे समाधीस्थळी देखील ते भेट देण्याची शक्यता। मात्र तत्पूर्वी जेलमधून आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यानंतर सिद्धिविनायकाच्या चरणी संजय राऊत त्या ठिकाणी पोहोचल्याचे आपण दृश्य यावेळी पाहतोय। संजय राऊत अगदी काही क्षणामध्ये सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतील। अद्यापर्यंत माध्यमांशी बोलणं मात्र संजय राऊतांनी पूर्णपणे टाळलेलं दिसतंय। पहिलीच प्रतिक्रिया केवळ त्यांनी आर्थर रोड जेल बाहेर आल्यानंतर व्यक्त केलेली होती। तर दुसरीकडे आता संजय राऊत हे बाप्पांना भेटण्यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतवर आपण यावेळेला पाहतोय। किशोरी पेडणेकरांची देखील यावेळेला त्यांच्या सोबत साथ असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊतांबरोबर त्यांचे सर्व समर्थक, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असलेले शिवसैनिकही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दाखल झालेले आहेत आणि बाप्पाचंही दर्शन ते त्या ठिकाणी घेतील। आतापर्यंत 102 दिवसांचा कालावधी हा छोटा नव्हता। आपल्या कुटुंबियांपासून दूर राहणं, त्याचबरोबर अनेक सणवारही त्यांचे जेलमध्येच गेलेले होते आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर आज राऊत कुटुंबाची खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणायला हरकत नाही आणि त्याचाच शुभारंभ करत असताना ते सिद्धिविनायकाच्या चरणी
दाखल झालेले आहेत. संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. राऊतांसंदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज. त्यानंतर मात्र संजय राऊत कुठल्या दिशेनं प्रवास करतात, कुठे कुठे जातात, कुणाकुणाची भेट घेतात, याविषयी देखील अजूनही त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. उत्सुकताही त्याचप्रमाणे वाढताना दिसून येते की आजच्या दिवसाला ते कुणाकुणाची भेट घेतील. ते संजय राऊत यांच्या पत्नी आणि कुटुंबीय हे संजय राऊत आर्थर रोड जेल बाहेर पडण्यापूर्वीच त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यावेळेला ज्यावेळेला माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेला मात्र संजय राऊतांच्या सुटकेबाबत अनेकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. मातोश्रीवरून देखील विचारपूस झाल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. तर तत्पूर्वी संजय राऊतांच्या 102 दिवसांच्या या कालावधीमध्ये मात्र ठाकरे कुटुंबियांनी देखील राऊत कुटुंबियांची वेळोवेळी भेट घेतलेली होती. आधीच जवळीक असलेलं हे कुटुंब या निमित्तानं आणखी जवळ आल्याचंही म्हटलं जात आहे. काय हवं नको ते त्याचबरोबर राऊत कुटुंबीय एकटे नाही आहेत, त्यांच्यासोबत ठाकरे कुटुंब आहे. अवघे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ठाकरे गटाची शिवसेना ही त्यांच्या सोबत आहे आणि त्यात कुठेही कमतरता झालेली नसल्याचं देखील अनेक वेळा अनेक दिग्गज नेत्यांच्या राऊत कुटुंबियांशी झालेल्या भेटीदरम्यान पाहायला मिळालेलं होतं. मात्र या भेटीगाठी होत असताना दुसरीकडे मात्र 102 दिवसांच्या कालावधीनंतर संजय राऊत हे अखेर बाहेर पडलेले आहेत आणि संजय राऊत सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झाल्याचे आपण दृश्य यावेळेला पाहतोय. संजय राऊत हे गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे कुठे मार्गक्रमण करतात हे देखील लवकरच स्पष्ट होईलच. मात्र संजय राऊत हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. तर यापूर्वीच PMLA कोर्टानं देखील काही महत्त्वपूर्ण अशा बाबी नोंदवलेल्या होत्या. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण अशी की ज्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती त्यांची अटकच बेकायदेशीर असल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. त्यामुळे संजय राऊतांना आणखी दिलासा मिळतो का? कारण संजय राऊतांची अटक असेल, राज्यातलं सत्तांतर असेल, अनेक घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीनं घडलेल्या होत्या. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाचं आलेलं सरकार, त्यामुळे सत्ता पालट मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला जोरदार धक्का देखील पाहायला मिळालेला होता. ताज्या अपडेट्स ज्या प्रकारे आपण दिवसभर घेत आलेलो आहोत त्यानुसार युवा सेनेला देखील मोठं भगदाड हे आतापर्यंत शिंदे गटानं पाडलेलं होतं. तर आणखीनही बरेच जण आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी, आपल्या गटामध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जाऊ लागलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, प्रत्येकानं आपापला पक्ष तर आपल्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले असतीलच. मात्र संजय राऊत ज्या वेळेला आर्थर रोड जेलच्या बाहेर आले त्यावेळेला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूयात. बेकायदेशीर होती. तुम्ही इतके दिवस सांगून सर कुठे जाणार, कुठे जाणार, पहिल्यांदा कुठे जात सर? सर तुमची तब्येत पण आहे. संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली. ज्या प्रकारे न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे, निरीक्षण नोंदवत असताना बेकायदेशीर असलेली अटक आणि लावण्यात आलेले आरोप याविषयी बोलत असताना संजय राऊत देखील हेच म्हणालेत. यापूर्वी आपण जे सांगत होतो तेच घडलं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा बाहेर पडतात. तर दुसरीकडे मात्र संजय राऊत हे आता लवकरच स्मृतीस्थळावरती दाखल होण्याची शक्यता, कारण स्मृतीस्थळावरती देखील अनेक शिवसैनिकांनी आज गर्दी केलेली आहे. स्मृतीस्थळावरती गेल्यानंतर मात्र संजय राऊत नेमकं कशा प्रकारे त्या ठिकाणी लीन होताना दिसतील, त्याचबरोबर त्यांच्या मनातील नेमक्या काय भावना असतील हे कॅमेऱ्यांमध्ये निश्चितच टिपलं जाणारच आहे. मात्र संजय राऊतांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आणि तिथूनच जवळ असलेल्या स्मृतीस्थळाला देखील ते भेट देणार आहेत आणि संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर स्मृतीस्थळाकडे रवाना होत असल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. अगदी काही क्षणातच तिथून काही अंतरावरती असलेल्या स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वीच मात्र अनेक शिवसैनिकांनी त्याचबरोबर संजय राऊतांच्या समर्थकांनी मोठी गर्दी त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि स्मृतीस्थळावरती गेल्यानंतर संजय राऊत नेमकं त्या ठिकाणी काय मनोगत व्यक्त करता, माध्यमांशी बोलता का, याकडे देखील आपलं लक्ष लागूनच आहे. तर दुसरीकडे त्यांची साथ देताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर
या देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. तर सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याच्या वेळी त्यांना साथ दिलेली होती ती किशोरी पेडणेकर यांनी, आणि त्यानंतर मात्र स्मृतीस्थळाकडे ते लगेचच रवाना होतील आणि स्मृतीस्थळाला गेल्यानंतर देखील त्या ठिकाणाहून पुढचं मार्गक्रमण संजय राऊतांचं कसं असेल हे लवकरच स्पष्ट होईलही. राऊतांसंदर्भातले काही ब्रेकिंग न्यूज आपण यावेळेला पाहतोय. संजय राऊत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दाखल झालेले होते आणि दर्शन घेतल्यानंतर ते स्मृतीस्थळाकडे जाणार आहेत. स्मृतीस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेण्यासाठी स्मृतीस्थळाला निश्चितच ते भेट देतील. संजय राऊतांची आपण यावेळेला ही दृश्य पाहतोय, कारण ज्यावेळेला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते दाखल झालेले होते आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा बाहेर पडून ते स्मृतीस्थळाकडे जाणार असल्याचं देखील कळतंय. आणि स्मृतीस्थळावरती यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी देखील केलेली आहे. संजय राऊत आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे बंधू देखील असल्याचं आपण बघतोय. माध्यमांशी सध्या तरी संजय राऊत हे बोलणं टाळताना स्पष्टपणे दिसतात. मात्र संजय राऊत हे अगदी काही क्षणामध्ये स्मृतीस्थळाकडे देखील रवाना होतील. हनुमान मंदिर अब सिद्धिविनायक सर दर्शन घेतलं आहे, काय सांगाल? अरे माइक पीछे रखो, माइक पीछे रखो सर. पहले हनुमान मंदिर से सिद्धिविनायक. आपका अरेस्ट इलीगल है. ईडी को कोर्ट ने फटकार लगाई है. आपका अरेस्ट इलीगल है, ये ऑर्डर में आया है और ईडी को कोर्ट ने फटकार भी लगाई है सर. क्या कहेंगे सर? मेरे जैसे व्यक्ति जो सीनियर सिटीजन है, नीचे कर. 40 साल से भी ज़्यादा मैं पत्रकारिता कर रहा हूँ, जर्नलिज्म से. इतने साल से ही मैं एक महाराष्ट्र के सबसे बड़े अखबार का संपादक एडिटर हूँ. मैं 18-20 साल से सांसद हूँ. मेरे पार्टी का नेता हूँ. केंद्रीय जांच एजेंसी अरेस्ट करती है. हमने कानूनी लड़ाई लड़ी. अब कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है वो सामने आया है. हमने हमारी जिंदगी में कभी गलत काम नहीं किया है. एक दूसरे से राजनीतिक मतभेद होते हैं, होते रहेंगे, डेमोक्रेसी. लेकिन मैंने 100 दिन से भी ज़्यादा दिन जेल में काटे हैं. मैं कभी भूलूंगा नहीं दिन. लेकिन मेरी किसी के खिलाफ गिला शिकवा नहीं है. मुझे हमारी देश की न्याय व्यवस्था ने न्याय दिया है और मैं हमारे न्याय व्यवस्था का आभारी हूँ. संजय जी, सर आप यहाँ पर दर्शन करने के लिए आए थे. तुम्ही बाहेर पडलात, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. संकट मोचन हनुमानचं देखील दर्शन घेतलं. असं आहे की मी 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंग हा तुरुंगच असतो. तो ऑर्थो-रोडचा असो किंवा अंदमानचा असो, जेल ही जेल. मैंने 100 दिन से भी ज़्यादा जेल में काटे. मेरा क्या गुनाह है? डेमोक्रेसी में एक दूसरे के साथ मतभेद हो सकते हैं, लेकिन मुझे जेल में क्यों भेजा गया मुझे अब तक पता नहीं. मैं सर आप 100 दिनों में आए दर्शन 100 दिनों का संघर्ष रहा. आपने गोवा भी लहराया था. इसको किस तरह के संदेश के तौर पर देखा जाए? इसे किस बघा, मी मगाशी सांगितलं, मराठीत सांगतो मी की मी 40 वर्षापेक्षा जास्त काळ मी पत्रकारितेमध्ये आहे. बोलना है. 30 वर्षापेक्षा जास्त काळ मी सामनासारख्या एका महत्त्वाच्या दैनिकाचा संपादक आहे, लिहिणारा माणूस आहे. जवळजवळ 4 वेळा अरे भूषण लागते त्यांना. खासदार राज्यसभेचा मी आहे झालेलो. 18 वर्षापेक्षा जास्त काळ. अशा व्यक्तीला आपण तुरुंगात ढकलता का?
शेवटी न्यायालयानं सत्य समोर आणलं. मी न्यायालयाचा आभारी आहे. सर, आपके ऑर्डर से अनिल देशमुख और नवाब मलिक के लिए भी उम्मीद जग सकती है, क्या आपको ऐसा लगता है सर? देखिए, मैं न्याय व्यवस्था पर मेरा पूरा भरोसा है और आज वो भरोसा बढ़ गया है. सर लेकिन जिस तरह से जोश है, एक शक्ति प्रदर्शन भी है अपने आप में, एक शक्ति प्रदर्शन भी है. न्याय व्यवस्थेवरती आपला विश्वास आहे आणि तो आणखीनच वाढला असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत. तर दुसरीकडे PMLA कोर्टानं जे नोंदवलेलं निरीक्षण आहे त्यानुसार 100 दिवस आपण का तुरुंगामध्ये होतो हे सांगत असताना दुसरीकडे तुरुंग हा तुरुंगच असतो, मग तो आर्थर रोड जेल असेल किंवा मग अंदमानचा तुरुंग असेल. त्यामुळे एक प्रकारे थेट असा इशारा संजय राऊतांनी आता विरोधकांना दिलेला आहे हे सांगायला हरकत नाही. तर दुसरीकडे मात्र संजय राऊतांनी आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलणं टाळलेलं होतं. मात्र तेच मौन त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर सोडल्याचं पाहायला मिळतं. याच्या अगोदर तर संजय राऊतांनी पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यामध्ये असलेला जो भगव्या रंगाचा गमछा आहे तो पुन्हा एकदा उंचावून दाखवलेला आहे आणि शिवसैनिक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हिंदुत्वाचा झेंडा अजूनही आपल्या हाती असल्याचं संजय राऊत दाखवून देण्याचा प्रयत्न सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर करतानाची ही दृश्य आपण यावेळी पाहतोय. मी न्यायालयाचा खरं तर आभारी आहे. यापूर्वीपासूनच न्यायालयाचा आदर करत होतो, मात्र या संदर्भातला विश्वास आपला आणखी वाढला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर 4 वेळा मी खासदार आहे, त्याचबरोबर सामना या वृत्तपत्राचा मी संपादक म्हणून काम करतोय. मात्र आपल्या लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, मात्र मला जेलमध्ये का टाकण्यात आलं याचं कारण मलाही अद्यापपर्यंत कळू शकलं नसल्याचं संजय राऊत बोलताना म्हणाले. 100 दिवसांच्या तुरुंगातील मुक्कामानंतर खासदार संजय राऊतांना कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. तर त्यामुळे संजय राऊतांसोबतच उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट. खासदार संजय राऊत तुरुंगाबाहेर. 101 दिवसांनंतर राऊतांना जामीन. पत्राचाळ प्रकरणी राऊतांना दिलासा. तब्बल 101 दिवसांनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांची तुरुंगातून सुटका झाली. बुधवारी मुंबईतील विशेष PMLA कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आणि त्यानंतर काही तासातच संजय राऊतांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसंच कोर्टाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या संजय राऊतांच्या प्रेमी लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि कधी साहेब इथे येतात त्याची आम्ही आतुरतेने ठाकरे कुटुंबियांकडनं काही फोन आला का किंवा ज्या पद्धतीनं खूप लोकांचे फोन आले. काही लोकांचे फोन आम्हाला उचलता आले नाहीत, पण साहेबांच्या बद्दल सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत, की अभिनंदन केलेलं आहे. मुंबईच्या पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ऑगस्ट महिन्यात ईडीनं अटक केली होती. जवळपास 7 ते 8 तास चौकशीनंतर ईडीनं अटकेची कारवाई केली. तेव्हापासून राऊत तुरुंगात होते. जवळपास 3 महिन्यांहून अधिक काळानंतर राऊतांची तुरुंगातून सुटका झाली. एका लढाईसाठी ते कस्टडीमध्ये गेले, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊतांनी गुडघे टेकले नाहीत, झुकले नाहीत. त्यांनी जेल जाणं पत्करलं, परंतु गद्दारीचा शिक्का माती मारणं त्यांना केला नाही आणि म्हणून ते जेलमध्ये गेले. आज 3-3.25 महिन्यानंतर संजय राऊतांना बेल झालेला आहे, जामीन मिळालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि राऊत कुटुंबीय अत्यंत खुश आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू मानले जातात. तसंच राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची मोठ बांधण्यात संजय राऊतांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गेली 2.5 वर्ष त्यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली होती. तसंच विरोधकांचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला होता.
संजय राऊत एकाकी किल्ला लढवत असतानाच शिवसेनेत बंड झालं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेत सुरू झालेल्या राजकीय संघर्षातही राऊत आक्रमकपणे बाजू मांडत होते. अशातच पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना ईडीनं अटक केली. राऊतांच्या अटकेमुळं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. मात्र आता जामीन मिळाल्यामुळं ठाकरेंच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत हे अखेर 102 दिवसांनंतर जेल बाहेर पडलेले आहेत आणि शिवसैनिकांनी त्यानंतर मोठी गर्दी देखील केलेली होती. तर या क्षणाला आपण पाहिलं की संजय राऊत बाहेर आल्यानंतर त्यांनी देवदर्शन देखील घेतलेलं आहे आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतानाचे ही दृश्य यावेळेला आपल्याला उपलब्ध झालेली आहेत, जी आपण न्यूज 18 लोकमतवरती यावेळेला पाहतोय. शिवसैनिकांची मोठी गर्दी आणि त्या गराड्यातूनही ज्यावेळेला संजय राऊत हे थेटपणे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आत शिरलेले होते. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन संजय राऊत हे आता स्मृतीस्थळाकडे रवाना झालेले आहेत. मात्र तत्पूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या बाप्पाच्याच असलेल्या या गाभाऱ्यामध्ये थेटपणे जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे सिद्धिविनायकाचं. सिद्धिविनायक बाप्पाचं प्रत्येक जण जे आहे ती महिमा जाणू नये आणि त्याचबरोबर अनेकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्याच श्रद्धास्थानी आज संजय राऊत त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि संजय राऊतांनी अखेर आत गेल्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाप्पाचं दर्शन घेऊन हेच आशीर्वाद घेऊन ते आता स्मृतीस्थळाकडे रवाना झालेले आहेत. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी त्यांनी बोलताना दिली आहे. ईडी को कोर्ट ने फटकार भी लगाई है सर, क्या कहेंगे सर? मेरे जैसे व्यक्ति जो सीनियर सिटीजन है, इतने साल से ही मैं एक महाराष्ट्र के सबसे बड़े अखबार का संपादक एडिटर हूँ. मैं 18-20 साल से सांसद हूँ, मेरे पार्टी का नेता हूँ. केंद्रीय जांच एजेंसी अरेस्ट करती है. हमने कानूनी लड़ाई लड़ी. अब कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है वो सामने आया. हमने हमारी जिंदगी में कभी गलत काम नहीं किया है. एक दूसरे से राजनीतिक मतभेद होते हैं, होते रहेंगे, डेमोक्रेसी है. लेकिन मैंने 100 दिन से भी ज़्यादा दिन जेल में काटे हैं. मैं कभी भूलूंगा नहीं दिन. लेकिन मेरी किसी के खिलाफ गिला शिकवा नहीं है. मुझे हमारी देश की न्याय व्यवस्था ने न्याय दिया है और मैं हमारे न्याय व्यवस्था का आभारी हूं. तर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर या क्षणाची मोठी बातमी. संजय राऊत हे शिवाजी पार्कवर दाखल झालेले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते वंदन करणार आहेत आणि स्मृतीस्थळी राऊत अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वागताला शेकडो शिवसैनिक हे स्मृतीस्थळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. अवघा स्मृतीस्थळाचा परिसर हा यावेळेला भगवामय झालेला आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये यावेळेला ढोल ताशांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. जोरदार असं स्वागत संजय राऊतांचं स्मृतीस्थळ परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वीच त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक देखील मोठ्या संख्येनं स्मृतीस्थळावरती दाखल झालेले होते. स्मृतीस्थळाचा संपूर्ण परिसर हा यावेळेला भगवामय झालेला आहे. संजय राऊत त्या ठिकाणी दाखल झाल्याची आपण थेट दृश्य यावेळेला पाहतोय. स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत संजय राऊत. यापूर्वीच शिवसैनिक हे त्यांच्या स्वागतासाठी स्मृतीस्थळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. तर स्मृतीस्थळ परिसर हा अक्षरशः भगवामय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असलेले सर्व शिवसैनिक हे त्या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होते संजय राऊतांच्या येण्याची. संजय राऊत अखेर स्मृतीस्थळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत
आणि तिथूनच ही थेट दृश्य आपण यावेळी पाहतोय. आर्थर रोड जेल परिसरातून बाहेर पडल्यानंतर आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांनी माध्यमांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नव्हती. थेट सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर न्यायव्यवस्थेवरील आपला विश्वास आणखी दृढ झाल्याचं ते म्हणाले. तर यावेळेला स्मृतीस्थळावरून आपण ही थेट दृश्य पाहतोय. संजय राऊतांची. संजय राऊत अखेर स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेल्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी यावेळेला स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे. संजय राऊत हे शिवाजी पार्क परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. अनेक शिवसैनिकांच्या भेटी गाठी घेत असल्याचंही ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि भेटीगाठी भेटल्यानंतर त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांनी केलेली तयारी आपण पाहिली. औक्षण करून झाल्यानंतर मात्र स्मृतीस्थळावरती ते दाखल झालेले आहेत. स्मृतीस्थळावरून थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर. संजय राऊत त्या ठिकाणी येणार, स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार. यासाठी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी अनेक शिवसैनिक हे आधीच पोहोचलेले होते. किशोरी पेडणेकरही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी स्मृतीस्थळावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्मृतीस्थळावरती दाखल झाल्यानंतर आपल्या इतर मित्रपरिवाराला भेटताना संजय राऊत राऊत अखेर स्मृतीस्थळावर नतमस्तक. आता नवीन पक्षाचं असलेलं चिन्ह मशाल हे हाती घेतलेलं त्यांनी स्मृतीस्थळ परिसरामधून थेटपणे. आणि या आधीच शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर मात्र दोन विविध गट पडलेले होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मशाल मिळालेली होती आणि तीच मशाल हाती घेतलेले संजय राऊत उंचावताना आपल्याला स्मृतीस्थळावरून थेटपणे यावेळेला पाहायला मिळत आहेत. जुने जाणते असलेले शिवसैनिक जे अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत, जुने शिवसैनिक त्या ठिकाणी संजय राऊतांच्या भेटीसाठी दाखल झालेले आपण यावेळेला पाहतोय. त्याचबरोबर जंगी अशा प्रकारचं स्मृतीस्थळावरती स्वागत करण्यात आलेलं आहे. जुन्या शिवसैनिकांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पगुच्छ देऊन स्मृतीस्थळावरती संजय राऊतांचं आज शिवसैनिकांनी केलेलं स्वागत आणि त्याची थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय. अनेकांचे डोळे देखील पाणावलेले आहेत. अनेकांनी त्या ठिकाणी भाऊक होतानाची दृश्य आपण यावेळेला पाहतोय. संजय राऊत हे आपल्या जुन्या मित्रांना थेटपणे गळाभेट घेत असल्याचंही आपण पाहिलं. यापूर्वीच ते स्मृतीस्थळावरती नतमस्तक झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्मृतीस्थळावरून रवाना होणारे संजय राऊत. आणि संजय राऊत आप आगे बढो, शिवसैनिक त्यांच्या सोबत असल्याच्या घोषणा देखील त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. शिवाजी पार्क परिसराला अक्षरशः त्या ठिकाणी उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असलेले अनेक शिवसैनिक हे समर्थनार्थ संजय राऊतांच्या भेटीसाठी आणि स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी दाखल झाल्याचं आपण पाहतोय. संपूर्ण हा परिसर जो आहे तो भगवामय देखील झालेला आहे. रोषणाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संजय राऊत अखेर बाहेर पडलेले आहेत. यापूर्वीची आपण काही दृश्य यावेळेला पाहतोय. सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी ते ज्या वेळेला दाखल झालेले होते त्यावेळेची सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर थेटपणे त्यांनी स्मृतीस्थळ गाठलं आणि स्मृतीस्थळाला गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती ते नतमस्तक झालेले आपण बघितलं. पुन्हा एकदा तीच दृश्य आमच्या न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी. कारण संजय राऊत नतमस्तक होण्यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला होता.
पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर मात्र अक्षरशः ते नतमस्तक झाले. शिवसेनेमध्ये थेटपणे उभी फूट पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला त्यांचं अस्तित्व परत मिळवून देण्यासाठी संजय राऊतांची तोफ धडाडणार का? संजय राऊत नेमकं पुनरुज्जीवित करण्यासाठी काय काय प्रयत्न करणार? कारण ज्यावेळेला ही उभी फूट पडलेली होती, अनेक जुन्या शिवसैनिकांनी थेटपणे शिंदे गटामध्ये ते सामील झालेले होते. त्यानंतर मात्र शिवसेनेला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं आणखी एक मोठं कार्य हे संजय राऊतांना करावं लागू शकते. त्यांच्या समोर असलेलं आणखी एक मोठं आव्हान तर 102 दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा संघटनात्मक कामासाठी संजय राऊत कधी कामाला लागतात? पुन्हा एकदा त्यांची तोफ धडाडणार का? उद्याच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय नेमकं वाचकांना वाचायला मिळणार? महाराष्ट्राच्या जनतेला लागून असलेली ही हुरहुर आणि तेवढीच वाटही ते पाहताना दिसतील. संजय राऊतांची या पुढची भूमिका कशी असेल? ती नरमलेली असेल की आणखी तीव्र शब्दामध्ये ते व्यक्त होताना दिसतात? या सर्वच गोष्टी लवकरच महाराष्ट्रातली जनता देखील पाहणार. मात्र तत्पूर्वीच PMLA कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलेलं होतं त्यामुळे संजय राऊतांच्या लेखणीला आणखी धार प्राप्त होते का? पुन्हा एकदा शिवसेनेला पुनरुज्जीवित करण्यासंदर्भातला आशीर्वाद त्यांनी आज स्मृतीस्थळावरती बाळासाहेबांचा घेतलेला असणार का? या गोष्टी आता लवकरच स्पष्ट होताना दिसतील. संजय राऊतांचं बाळासाहेबांना अभिवादन आणि ज्यावेळेला ते नतमस्तक झाले त्यावेळची ही दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतवर सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांसाठी. संजय राऊत हे अगदी काही क्षणांपूर्वी शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले होते. शिवाजी पार्क परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, त्या ठिकाणी अभिवादन केलं, नतमस्तक झाले आणि आता पुढच्या प्रवासाला संजय राऊत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणाहून बाहेर पडतायत. तर संजय राऊतांनी स्मृतीस्थळाला भेट देण्याच्या आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं होतं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मात्र त्यांनी आपलं मौन सोडलेलं आहे. न्यायव्यवस्थेच्या निकालावरती आपल्याला विश्वास होता, तर दुसरीकडे 100 दिवस आपल्याला का जेलमध्ये राहावं लागलं याचं उत्तर देखील अद्यापपर्यंत कळलं नसल्याचा सवाल त्यांनी आता उपस्थित केलेला आहे. हा सवाल उपस्थित करत असताना दुसरीकडे एका वृत्तपत्राचे आपण संपादक आहोत, एक सिनियर सिटीजन आहोत. मात्र सिनियर सिटीजन असतानाही ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली त्याचं मात्र कारण काय? तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासावरती देखील त्यांनी अनेक प्रश्न आज उपस्थित केले माध्यमांशी बोलताना.